गोमुखासन. गोमुखासन तसं दिसायला खूप सोपं आहे, पण करायला थोडंसं अवघड जातं. डावा पाय उचलायचा, उजव्या गुडघ्यावर ठेवायचा, गुडघ्यावरती गुडघा आला पाहिजे आणि पाऊल जे आहे ते असं कमरेच्या बाजूला असं आडवं व्हायला पाहिजे. या प्रकारे आणि उजवा पाय जो आहे तो खाली घ्यायचा आहे आणि जसा उजवा पाय डावा पाय आहे तसाच उजवा पाय पण करायचा आहे. दोन्ही पाऊल दोन बाजूला आणि गुडघ्यावरती गुडघा आला पाहिजे. समोरून बघायचं असं की गुडघ्यावरती गुडघा आला पाहिजे एका सरळ रेषेमध्ये. डावा हात वरती घ्यायचा, त्याला घडी करायची आणि मागून उजवा हात न्यायचा आणि त्याची बोटांमध्ये बोट अटकवायची. मान सरळ, पाठीचे कानात ताठ, हात सोडायचा आहे, खालचा हात काढायचा आहे, वरचा हात काढायचा आहे, पाय बदलवायचा आहे. तर उजवा पाय वर घ्यायचा आहे, टेकून द्यायचा आहे आणि डावा पाय खाली घ्यायचा आहे. आता उजवा हात वर आणि चार बोटामध्ये चार बोटं अडकली पाहिजे. मागून बघायचं, मागची बाजू, मागची बाजू बघायची, हात सरळ, मागची बघा बोटं, चार बोटांनी चार बोटं पकडलेली आहे. पाठीच्या कानात ताठ. हे गोमुखासन परफेक्ट होतं. पाठीच्या कानात ताठ, मान सरळ, गुडघ्यावर गुडघा, हळूच खालचा हात काढायचा, वरचा हात काढायचा, वरचा पाय काढायचा, खालचा भाग काढायचा. आता आपण पाहू पश्चिमोत्तानासन. आपल्या शरीराचे दोन भाग केलेले आहेत, पूर्व भाग व पश्चिम भाग. दोन्ही हात वर घ्यायचे, पाठीच्या कानात ताठ करायचा. आता आपली पाठ गोळा होते ती पाठ ताठ करायची. मान सरळ, पाठीच्या कानात ताठ ठेवून दोन्ही हाताचे असे हुक करायचे आणि दोन बोटाचे हुकने आपले अंगठे पकडायचे. गुडघे उचलायचे नाहीत, असे गुडघे जमिनीला टेकून द्यायचे. हात मागच्या बाजूने, पोटऱ्या पूर्ण जमिनीला टिकलेल्या आहेत. पाठीच्या कानात पुन्हा एकदा ताठ करून घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत सोडत खाली जायचा आहे. कोपर गुडघ्याच्या वर न्यायचे आहेत. कोपर गुडघ्यावर टेकल्यानंतर गुडघ्यापासून खाली घसरवायचे आहेत आणि कपाळ आपलं गुडघ्याच्या दिशेने न्यायचं आहे. पश्चिमोत्तानासन, पूर्ण पश्चिमोत्तानासन. संत श्वसन. हळूच श्वास घेत घेत वर यायचं. यानंतर करणार आहोत आपण अर्धमच्छिंद्रासन. डावा पाय उचलून उजव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा आहे. हा उभा करायचा आहे. उजवा पाय खाली घ्यायचा गोमुखासनासारखा. गुडघा पोटावरती दाबायचा आहे. उजवा हात त्याने गुडघ्याला पीळ देऊन गुडघा पोटावर रेटायचा आहे.
आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. शरीर झुकलेलं आहे डाव्या बाजूला, ते सरळ करून यायचं आहे, झुकायचं नाही. दुसरा हात मागे ठेवायचा आहे आणि पूर्ण मागची बाजू पाहायची आहे. शरीराला पूर्ण पीळ पडलेला आहे. हळूच मान सरळ करायची, हात पुढे घ्यायचा आहे, दुसरा हात काढायचा आहे, खालचा पाय सरळ करायचा आहे, दुसरा पाय सरळ करायचा आहे. अशीच क्रिया दुसऱ्या बाजूने पण करायची असते. बहुतेक सगळी आसनं, आपली योगासनं, महत्त्वाची आसनं झालेली आहेत. त्यानंतर आपण वळू आता प्राणायामाकडे. प्राणायाम ही अतिशय आवश्यक, अतिशय बहुमूल्य, उपयोगी अशी गोष्ट आहे. प्राणायामची व्याख्या काय? प्राणायाम म्हणजे श्वासाच्या गतीला छेद देऊन श्वासाच्या गतीवर नियंत्रण मिळवणे. सध्या आपण जो श्वास घेतो तो बेकाबू किंवा ज्याला आपण जो स्वैर श्वास असतो, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण एकच काम करतो, श्वास घेण्याचं. आणि ते सुद्धा आपण योग्य आणि चुकीचं करत असेल, योग्य करत नसेल तर ती किती वाईट गोष्ट आहे. म्हणून श्वासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. श्वास घेताना दीर्घ श्वास घ्यायला पाहिजे, नियंत्रित श्वास घ्यायला पाहिजे. प्राणायाम करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसन पक्कं पाहिजे. पद्मासन घालूया. ज्यांना पद्मासन जमत नाही किंवा पद्मासन जास्त वेळ घालता येत नाही त्यांनी वज्रासन घातलं तरी चालतं. उजवा पाय वर घेतला आहे, डावा पाय पण वर घेतला आहे, गुडघ्यावर ठेवलेला आहे, पाठीचा कणा ताठ केलेला आहे, पद्मासन घट्ट करून घेतलेलं आहे. प्राणायामामध्ये आसन महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे पाठीचा कणा ताठ. पाठीचा कणा ताठ करायचा आहे, मान सरळ, डोळे बंद, संथ श्वसन. श्वासाची गती आसनांमुळे किंचित वाढलेली आहे, ती गती नियमित करून घ्यायची. संथ श्वसन करायचं आहे. येणारा श्वास व जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास रोखायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. ह्या 3 क्रिया करायच्या आहेत. आणि श्वास सोडल्यानंतर सुद्धा किंचित असं थांबायचं आहे. श्वास घेतो त्याला म्हणतात प्राणायामाच्या भाषेत, योगाच्या भाषेत पूरक. श्वास रोखतो त्याला म्हणतात कुंभक आणि श्वास सोडतो त्याला म्हणतात रेचक. पूरक, कुंभक, रेचक केल्यानंतर किंचित काळ थांबायचं आहे. त्या अवस्थेमध्ये श्वास घ्यायचा नाही, आपोआप श्वास सुरू द्यायचा आहे. श्वास घ्यायचाही नाही आणि सोडायचाही नाही. मी 4ही क्रिया तुम्हाला करून दाखवतो. याचं प्रमाण साधारणतः 142 हा आकडा लक्षात ठेवायचा. म्हणजे 1 प्रमाणात श्वास घ्यायचा, 4 प्रमाणामध्ये श्वास रोखायचा आणि 2 प्रमाणामध्ये श्वास सोडायचा. आणि त्यानंतर 2 म्हणेपर्यंत थांबायचे, श्वास घ्यायचाही नाही, सोडायचाही नाही. आता 142 म्हणजे काय? तर 4 म्हणे, एकाचे 4 करायचे, 4 पट. मग 4 म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा, 16 म्हणेपर्यंत श्वास रोखायचा आणि 8 म्हणेपर्यंत श्वास सोडायचा. आणि त्यानंतर 4 म्हणेपर्यंत श्वास घ्यायचाही नाही आणि सोडायचा नाही. हा झाला मूळ प्राणायाम. आता बघा, मी सुरुवात करतो. श्वास घेतो,
जितका वेळ श्वास घेईल त्याच्या 4 पट श्वास रोखेल आणि जितका वेळ श्वास घेईल त्याच्या दुप्पट वेळ लावून श्वास सोडेल आणि जितका वेळ श्वास घेईल तितक्या वेळ त्यानंतर थांबेल. हे प्राणायामाचं एक आवर्तन झालं. शरीर प्रकार आपण याच्यामध्ये केलेले आहेत. त्यानंतर आपण पाहूया कपालभाती. कपालभातीमुळे खूप फायदे आहेत. कपालभातीमुळे तुमचं श्वसन चांगलं होतं, तुमचे फुफ्फुसाची क्षमता वाढते, पचन चांगलं होतं, तुमच्या शरीरातले अनेक जे दोष आहेत ते कपालभातीमुळे दूर होतात. पण ही कपालभातीचं खूप महत्त्व असं आहे, तरीसुद्धा कपालभाती चुकीच्या पद्धतीने केल्याने काही त्राससुद्धा होऊ शकतात. म्हणून कपालभाती अतिशय काळजीपूर्वक समजून घेऊनच केली पाहिजे. कपालभातीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की फक्त श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा नाही. फक्त श्वास सोडायचा आहे, मात्र समान गतीने श्वास सोडायचा आहे. समजा आपण 60 श्वास घेतले तर 60 श्वास सोडले तर 60ही पहिला आणि 60वा श्वासाची वेळ जी आहे ती समान पाहिजे. असं नाही की सुरुवातीला हळूहळू श्वास सोडले नंतर जोरजोरात श्वास सोडले. समान गतीने श्वास सोडायचे आणि जास्तीत जास्त 1 मिनिटापर्यंत कपालभाती करायची आहे. पुष्कळ लोक सांगतात की आम्ही 15 मिनिटं कपालभाती करतो, 20 मिनिटं कपालभाती करतो. पण ती 100% इतकी लांब कपालभाती केलेली जी आहे ती चुकीची होते. 1-1 मिनिटाची कपालभाती तुम्ही 1-1 मिनिटं 2-2 मिनिटं विश्रांती घेऊन 5 वेळा 10 वेळा केली तरी चालू शकते. पण कंटिन्युअस करताना 1 मिनिटाच्या वर शक्यतोवर कपालभाती करू नये. कपालभातीचे स्ट्रोक्स कसे द्यावे? कपालभातीमध्ये फक्त पोटाने एक आतून धक्का देऊन श्वास सोडायचा आहे. पोटाशिवाय बाकी शरीर कोणतेही हलायला नको पाहिजे. खांदे, मान वगैरे भाग आपल्या शरीरात हलायला नको पाहिजे. डोळे बंद करायचे, संथ श्वसन करायचे, मन एकाग्र करायचे आणि समान गतीने स्ट्रोक द्यायचे. थांबायचं आहे. कपालभाती करताना आपलं पोट थकलं पाहिजे. आपलं पोट नाही म्हणायला पाहिजे पुढचे श्वास घ्यायला. जर आपलं पोट थकलं नाही आणि आपण करतोच आहे कपालभाती करतोच आहे तर निश्चित समजायचं की आपलं काहीतरी चुकलेलं आहे. पोटाने नाही म्हटलं, पोट थकलं, थांबायला सांगितलं म्हणजे समजायचं की आपली कपालभाती आपण योग्य दिशेने करत आहोत. यानंतर पाहून आपण शीतली प्राणायाम. ह्या प्राणायामाचं वैशिष्ट्य असं आहे की हा प्राणायाम उन्हाळ्यातच करायचा असतो. त्याचं नावावरून समजतं की शीतली
म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता बाहेर काढून शरीरामध्ये शीतलता निर्माण करण्याचं कार्य हे प्राणायाम करत असतं. जीभ बाहेर काढायची, गोल करायची, जिभेची पुरळी करायची आणि तोंडाने श्वास घ्यायचा. आयुष्यभर आपण नाकाने श्वास घेतो, तोंडाने श्वास वर्ज्य असतो. पण शीतली हा अपवाद आहे. शीतलीमध्ये तोंडाने श्वास घ्यायला परवानगी दिलेली आहे. शीतलीमध्ये तोंडाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास रोखायचा आहे आणि सोडताना मात्र नाकाने दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता मी करतोय शीतली. शीतली हा प्राणायामाचा प्रकार चुकू नये, हिवाळ्यात पावसाळ्यात करू नये. फक्त उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये उष्णता साचलेली असते ती उष्णता बाहेर काढण्यासाठी शीतली प्राणायाम करावा. त्यानंतर मी सांगतो अनुलोम विलोम. अनुलोम विलोम म्हणजे श्वास घ्यायचा एका नाकपुडीने, रोखायचा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. ज्या नाकपुडीने श्वास सोडला त्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा, पुन्हा श्वास रोखायचा आणि पहिल्या नाकपुडीने श्वास सोडायचा. म्हणजे एक आवर्तन पूर्ण होतं. ते कसं बघा. हाताची अशी प्रणव मुद्रा करायची. दोन बोटं, मधली दोन बोटं मध्ये घ्यायची. अंगठ्याने श्वास घ्यायचा आहे. अंगठ्याने नाकपुडी श्वास बंद करायची, उजवी नाकपुडी, आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. अनुलोम विलोमचं एक आवर्तन पूर्ण झालं. अशी मुद्रा करायची. मधले दोन बोटं आत घ्यायचे, शेवटचे दोन बोटं उभे करायचे, अंगठ्याने नाकपुडी बंद करायची, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आहेत, श्वास रोखायचा आहे, अंगठा काढून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे, पूर्ण दीर्घ श्वास सोडायचा आहे. श्वास सुटल्यानंतर त्याच नाकपुडीने श्वास घेणं महत्त्वाचं आहे. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, पुन्हा अंगठ्याने श्वास दोन्ही नाकपुडे बंद करायचे आहेत आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे आणि थांबायचं आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, दोन्ही नाकपुडीने रोखायचं आहे, उजव्या नाकपुडीने सोडायचं आहे, उजव्या नाकपुडीने घ्यायचं आहे, रोखायचं आहे आणि डाव्या नाकपुडीने रोखायचं आहे. म्हणजे एक आवर्तन पूर्ण झालं. असं 5 आवर्तन जरी केले तरी चालेल. अनुलोम विलोम काय करतं? अनुलोम विलोम हा नाडीशुद्धी प्राणायाम आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत ह्या सर्व नाड्या शुद्ध करण्याचं कार्य अनुलोम विलोम प्राणायाममध्ये होतं. अजूनपर्यंत कोणत्याही आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक किंवा होमिओपॅथिक कोणत्याही शास्त्रामध्ये आपल्या सर्व शरीराच्या नाड्या ज्या आहेत ते शुद्ध करण्याचं कुठेही साधन उपलब्ध नाही जे आपल्या अनुलोम विलोममध्ये करतात. आपल्याला 2 नाकपुड्या दिलेल्या आहेत, एक नाक व 2 नाकपुड्या आहेत. आपण दोन्ही नाकपुड्याने श्वास घेतो असा आपला समज आहे, पण तो किती चुकीचा आहे.
गैरसमज कसा आहे हे आपल्याला केव्हा सिद्ध होईल, जेव्हा आपण जलद श्वसन करू तेव्हा. जलद श्वसनामध्ये आपल्याला समजते की आपण कोणत्या नाकपुडीने श्वास घेतोय आणि कोणत्या नाकपुडीने श्वास घेत नाही आपल्याला समजतं. जलद श्वसनाचे 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार दाखवतो की जलद श्वसनामध्ये फक्त नाकपुडी हलली पाहिजे. जसं कपालभातीमध्ये फक्त पोट हलतं तसंच जलद श्वसनामध्ये फक्त नाकपुडी हलणार आहे आणि नाकाने श्वास घ्यायचा आहे, नाकाने श्वास सोडायचा आहे. मात्र जोरात जलद श्वसन नाव आहे. हळूहळू त्याचा स्पीड वाढवायचा आहे आणि खूप स्पीड वाढला की हळूहळू स्पीड कमी करत 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 थांबायचं आहे. बघा, प्रकार पहिल्या प्रकारात आपण दोन्ही नाकपुडीने श्वास घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला समजत नाही. पण जेव्हा प्रकार दुसरा आपण करू तेव्हा एकाच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या ज्या नाकपुडीने श्वास घेतला आहे त्याच नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. बघा, तशीच मुद्रा करायची आहे. उजव्या हाताचा अंगठा बंद करायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचा आहे. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, सोडायचा आहे, घ्यायचा, सोडायचा आहे जलद गतीने. इथे आपल्या लक्षात येतं की आपल्या एका नाकपुडीने श्वास चांगला घेतला जातो आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास चांगला घेतला जात नाही. पुरेसा श्वास घेतला जात नाही. जलद श्वसनाचे फायदे काय? जलद श्वसनाचे फायदे असे की आपल्या फुफ्फुसामध्ये लाखो करोडो असे वायुकोश आहेत आणि ते वायुकोश इतके बारीक आहेत की त्या वायुकोशावरती आपण श्वासाद्वारे जे काही बाहेरून बारीक कण आपल्या शरीरात जातात ते त्या फुफ्फुसाची दारं बंद करतात आणि आपल्या फुफ्फुसाचे 90% 95% जे वायुकोश आहेत ते बंद असतात. हे आपल्याला समजत पण नाही. तर जलद श्वसनाने काय होते की आपण जोरजोरात श्वास घेतल्यामुळे, जोरजोरात श्वास सोडल्यामुळे ते फुफ्फुसाचे वायुकोश जे आहे त्याचे झाकणं उघडतात आणि ते कार्यरत होतात, त्याची कार्यक्षमता वाढते. जर आपण जलद श्वसन केलं नाही तर काही काळानंतर आपल्याला असं लक्षात येते की आपल्याकडून श्वास घेतला जात नाही, आपला श्वास कमी घेतला जातो आणि त्यानंतर आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणून जलद श्वसन आवश्यक आहे. हे जलद श्वसनाचे असे एकूण 6 प्रकार आहेत. पहिले 3 प्रकार दाखवले. चौथा प्रकार असा आहे की डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, परत डाव्याने घ्यायचा, उजवीने सोडायचा, डाव्याने घ्यायचा, उजवीने सोडायचा. चौथा प्रकार असा आहे उजवीने घ्यायचा, डाव्याने सोडायचा, उजवीने घ्यायचा. 5वा प्रकार उजवीने घ्यायचा, डाव्याने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डाव्याने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डाव्याने सोडायचा. आणि शेवटचा 6वा प्रकार अनुलोम विलोम सारखा आहे. डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा, डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. दोघांमध्ये फरक काय की अनुलोम विलोममध्ये मध्यभागी आपण थांबतो, इथे कुंभक नाही आहे. इथे जलद गतीने श्वास घ्यायचा, अनुलोम विलोममध्ये संत गतीने श्वास घेतो आणि श्वास सोडतो. मात्र नाकपुड्यांची जी हालचाल आहे ती क्रिया अनुलोम विलोम सारखीच आहे. जलद गतीचे जलद श्वसनाचे 6ही प्रकार जर आपण केलं तर अनुलोम विलोम आपल्याला सोपं पडतं आणि सगळ्या प्रकारचे आपल्याला फायदे मिळतात. हे झाले प्राणायाम. योगामध्ये काय काय येतं? योगामध्ये ओंकार असतात, योगामध्ये आसनं असतात, योगामध्ये प्राणायाम असतं, योगामध्ये प्रार्थना असते, योगामध्ये ध्यान असतं, योगामध्ये सर्व गोष्टी असतात, योगामध्ये आहार असते, योगामध्ये निद्रा असते. सगळं काही गोष्टी ह्या योगामध्ये येत असतात. आपण आपले आसनं पाहिले, प्राणायाम पाहिले. योगाभ्यास हा एक दिवशी करून काही उपयोग होत नाही.
एक महिना करून काही उपयोग होत नाही. ज्याप्रमाणे आपण दिवसभर म्हणजे आयुष्यभर दररोज जेवण करतो, दररोज झोपतो, दररोज स्नान करतो, दररोज शी सू करतो, त्याप्रमाणे आपण संपूर्ण आयुष्यामध्ये दररोज हा योगाभ्यास केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, सूर्यनमस्कार घातले पाहिजे. म्हणून हे योगा जी गोष्ट आहे ही जीवनशैली बनवायची. पुष्कळ लोक विचारतात की आम्हाला योगा शिकायचा आहे, योगा करायचा आहे, योगा किती दिवस करावा लागेल, 3 महिन्याचा का, 1 महिन्याचा का, 6 महिन्याचा का. आम्ही म्हणतो नाही, योगा ही आयुष्याची जीवनशैली आहे, आयुष्यभर योगा करायचा आहे. तर पुष्कळ लोकांना आम्हाला सांगावं लागते नाही 6 महिने तुम्ही योगा शिकाल, 3 महिने सांगाल. 3 महिने सांगितले की ते 3 महिने कधी होतात याची वाट पाहतात. आणि 3 महिने झाले की झालं बाबा एकदाचं. पुष्कळ योग शिक्षक होतात, ते 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास करतात, योग शिक्षक होतात आणि त्यानंतर कधीही अनेक वर्ष योगा करत नाहीत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने योगाभ्यासाचा अभ्यास करावा, योगा दररोज करावा आणि योगा संपवताना ओंकार म्हणायचे आणि वर्ग विसर्जन करायचं आहे. ओंकार म्हणतोय मी आता. दोन्ही हात एकमेकांना घासायचे, डोळ्यावर ठेवून डोळे उघडायचे, दोन्ही हात वर घ्यायचे, वर घेऊन नमस्कार मुद्रा करायची आहे. एक श्वास सोडत घेऊन श्वास सोडत सोडत खाली वाकायचं आहे. या विश्वनियंत्रक शक्तीला शरण जायचं आहे. केलेला योगाभ्यास अर्पण करायचा आहे. श्वास घेत घेत हळूहळू वर यायचं आहे. दोन्ही हात बाजूला घेऊन नमस्कार मुद्रा करायची आहे आणि वर घेऊया.